आई ग हळू हळू उषा. काय करताय? कायमची आधू करून ठेवायची आहे का? तुम्ही जा बरं तिकडे, बसा बरं शांत बसा बरं, मला माझं काम करू दे. अरे अरे निर्मला, काय चाललंय हे? त्या का डॉक्टर आहेत का? कशासाठी हे मालिशचं काम काढलंयस तू? काही कळतंय का? उद्या काही कमी जास्त झालं म्हणजे काय करणार आहेस? आई या 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 या. आता थांबा. काय नाही होणार, काय नाही होणार, माझ्यावर विश्वास ठेवा. इथं इथं दरा इथं. उषा असं गाई ग. हा चला आता बाजूला बाजूला. या बरं वाटतंय? उषा अगं तुझ्या हातात काय जादू आहे? बरं वाटतं अगदी. नुसतीच नावं ठेवायची ना. एखादा माणूस चांगलं काम करते त्याचं कौतुक राहिलं बाजूला, पण टोचून टोचून बोलायचं तेवढं माहितीये. कोण आलंय? येऊ का? अरे या 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 या. निर्मला, पेंडसे बाई आले आहेत ग. मेघा, जरा उषाताईंना चहा ठेवायला सांग बरं. हे पहा, मी इथे चहा घ्यायला आलेली नाहीये. मला फक्त एवढं सांगा, तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न जुळवायचंय की नाही? नक्की जुळवायचं की नाही तेवढं सांगा मला. अहो, एक साधा फोटो पाठवायचा आहे मुलाकडच्या ना मुलीचा, तोही नाही पाठवला तुम्ही. बरं, मोबाईलवर पाठवीन म्हटलं तर तेही नाही चालत तुम्हाला. आता कसं जुळणार लग्न मला सांगा तुम्ही. निर्मला, आता तूच उत्तर दे यांच्या प्रश्नाचं. पेंडसे काकू, तुम्ही बसा ना. या बसा इथे, बसा बसा बसा. दरवेळी असंच करता तुम्ही. इकडे मी जीव तोडून स्थळ शोधायची आणि तुमचं काही खरं नाही इकडे. आता मुलाकडच्याला काय तोंड दाखवू मी? हिच्या वेळेला पण तेच केलं. हिच्या वेळेला सुद्धा मी किती चांगलं स्थळ आणलं होतं, पण हिने केलं दुसरं लग्न. आणि आता येऊन बसलीये ना माहेरी. नाही, आता यावेळेस तुम्हाला लवकरात लवकर फोटो पाठव. हे बघा, लग्न जुळवायचं असेल तर फोटो द्या. माझं काही म्हणणं नाही. मला काही फोटो घेऊन लोणचं नाही घालायचं. निघते मी. चहा राहू दे तुमचा चहा. काय हो, इतकं काय ऐकून घेतलं त्या बाईंचं? तुम्हाला राग आला असतं राजन भाऊ. तिला बोलले असते तर मी बरोबर खोड जिरवली असते त्या बाईची. उषाताई, खरं तर त्यांची काहीच चूक नाही, आपलीच चूक आहे. कधीपासून त्यांना सांगतोय की फोटो पाठवतो, पण अजूनपर्यंत पाठवलेले नाही. नाही नाही, पण आज कुठल्याही परिस्थितीत त्यांना फोटो दिलेच पाहिजे. हो मनू, काय झालं बाबा? जा साडी नेसून ये. आपल्याला फोटो स्टुडिओत जायचंय फोटो काढण्यासाठी. आत्ता मला ऑफिसला जायचंय. आत्ता फोटो काढायला गेलं तर मला उशीर होईल. मला कारण नकोयत, फोटो हवेत. जा साडी नेसून ये. अरे वा म्हणू, आज परत साडी नेसलीस? काय गोड. बाय. आता ही काकांबरोबर कुठे चालली आहे? म्हणून चल. किती झाले? मनू, मागे काय करते? चल लवकर. नमस्कार. नमस्कार. अरे वा,
या 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 हिचे आहेत ना 3-4 छान फोटो काढा बरं, लग्नासाठी हवेत. अरे वा, कधी आहे लग्न? अहो ते ठरलं असतं तर इथे कशाला आलो असतो हिला घेऊन फोटो काढण्यासाठी. तेच जुळवायचं आहे, त्यासाठी फोटो हवेत. अरे वा, लगेच फोटो काढतो. बर चला. हा या. अरे लाईट लाव रे. हा ये इथे उभी राहा. आणि हे बघ, तुझ्या हातात प्लेट आहे असं समज. हा, आणि तू चाललेस असं समज आणि करून दाखव मला. हा, हे बघ. हा, अरे वा, जमतंय की. अरे वा, चांगलं स्थळ आलंय, हातचं जाता कामा नाही. जुळलंच ना लग्न तर याच महिन्यात करून टाकायचा विचार करतोय. त्यामुळे चांगले फोटो काढा. हा चांगलेच येणार फोटो. हा. आता आता अशी 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 उभी राहा, अशी उभी राहा. हा 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 हा. अरे वा, अरे वा, अरे वा, अरे वा, जमतंय की, जमतंय की. अगं सगळ्या फोटो तुझे डोळे पाणवलेले दिसतात. काहीतरी कचरा गेलाय वाटतं. अरे वा, कचरा गेला डोळ्यात, त्याच्यात अरे वा म्हणण्यासारखे काय. अरे म्हणजे आपण पुन्हा फोटो काढू. अरे वा चालेल. हे बघ पोरी, जरा हस हस पाहू. तू जर हसली नाहीस तर फोटो चांगले येणार नाहीत. आणि जर फोटो चांगले नाही आले तर लग्न कसं ठरणार तुझं? हा, नाही हसणार हसणार. घ्या घ्या. हा. शाबास. अरे वा, छान आलाय फोटो. हा, मला सगळे हवेत आत्ताची आत्ता. अरे वा, लगेच हवाय. हो. तू थोडा वेळ बस, मी लगेच फोटो देतो. बा बा. म्हणू चल, मी तुला रिक्षाला सोडतो. चल ये. रिक्षा. म्हणू बस. हे बघ, तू ऑफिसला जा, मी फोटो घेऊन घरी जातो. आणि रिक्षा स्टेशनला सोड. आत्ता कुठे 5 मिनिटं झाली परबांना ऑफिसमध्ये येऊन आणि लगेच घोरायला पण लागले. नाहीतर काय. अहो पण उठवा त्यांना, सर कधी पण येतील. परब, अहो गुड मॉर्निंग परब. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग परब. काय झालं? काय झालं हा? का माणसाची काल रात्री झोपच नाही झाली? झोप नाही झाली? काय करत होता रात्रभर? ऑफिसचं काम चाललं होतं ना? नाही म्हणजे हो हो सर.
काय काम चाललं होतं सांगा बरं. म्हणजे सर घरची लाईट गेली होती म्हणून झोप नाही लागली म्हणून इथं फक्त 2 मिनिटं पडलो सर. नाही पण हे खरंच वाईट झालं. म्हणजे लाईटच गेले म्हटल्यानंतर तुमची झोपच नाही होणार. नाही बरोबर आहे बरोबर. पण म्हणजे तुम्ही या खुर्चीत बसलात की परत झोपणार? नाही सर आता नाही झोपणार तुमची शपथ सर. म्हणजे मला मारताय. आपण एक काम करू. शिर्के खुर्ची आउट करा. घेऊन जा. हा तुम्ही आज दिवसभर उभं राहून काम करायचं. हा ठीक आहे. त्या मानसी मॅडम त्यांना आत पाठवा. मॅडम सरांनी केबिन मध्ये बोलवलंय. कशासाठी? लेटरमुळे रागावलेत का ते माझ्यावर? आता मला कसं माहिती? तुम्हीच बघा ना किटली गरम आहे की थंड. मे आय कम इन सर? Come in. सर बाबांना खरंच तुम्हाला दुखवायचं नव्हतं. त्यांना फक्त एवढंच सांगायचं होतं की मी खरंच खोटं नाही बोलले. तरी तुम्हाला वाईट वाटलं असेल तर खरंच सॉरी. तुम्ही खूप छान दिसताय आज. बाबांनी असं लिहायला नको होतं पण त्यांनी मुद्दाम नाही केलं. आय सेड तुम्ही खूप छान दिसताय आज. आज काय स्पेशल? नाही साडी वगैरे नेसली आहेत. पुन्हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे की काय? नाही. अहो एवढं घाबरू नका. मी काय तुम्हाला पुन्हा लेटर आणायला सांगणार नाहीये. नाही पण सर खरंच सॉरी. नुसतं सॉरी म्हणून चालणार नाही. आता तुम्हाला याची शिक्षा भोगावी लागेल. हा तर तुमची कोणी महत्वाची व्यक्ती असेल तर घ्या फोन. नाही सर खरंच सॉरी. तुम्ही शिक्षेचं म्हणत होता. हा तर तुमची शिक्षा ही आहे. तुम्हाला माझ्या बरोबर आईस्क्रीम खावं लागेल बाहेर. सॉरी सर पण ऑफिसच्या वेळी बाहेर जाणं मला पटत नाही. गुड व्हेरी गुड. आय लाईक इट. आय लाईक दिस. आईस्क्रीम कॅन्सल.
डन. आईस्क्रीम कॅन्सल. आपण ऑफिसमध्येच कॉफी घेऊया. सॉरी सर, मला कॉफी नाही आवडत आणि कामही पेंडिंग आहे. ऑफिसच्या वेळी ऑफिसचंच काम मी करते. होय का? ठीक आहे मग, ॲज यू विश. मी येऊ सर? हो, कारण तसंही तुम्ही ऑफिसच्या वेळेत दुसरं काहीच करत नाही. आता कसं अगदी सुंदर आले तो फोटो. पण मी काय म्हणते, म्हणजे माझ्या मनात एक प्रश्न आहे की या मोबाईलच्या जमान्यात एका मिनिटात फोटो पाठवणं शक्य आहे, बरोबर की नाही? स्टुडिओत जाऊन फोटो काढणं, मग कोणाच्या तरी हातून पाठवणं, एवढा सगळा द्राविडी प्राणायाम कशासाठी म्हणते मी? कसं आहे मॅडम, मोबाईलच्या फोटोमध्ये खोटेपणा करता येतो, तर तू नात्यातली सुरुवातच खोटेपणा करणं हे मला नाही पटत. आणि तसंही आपली जुनी पद्धत आहे, ही उत्तमच म्हणायची नाही का? बघा आता फोटो दिलेत तुम्हाला, लवकरात लवकर मुलाकडच्यांकडे पाठवून द्या. हो, आजच देते. मला नाही वाटत हे फोटो बघून ते नाही म्हणतील. नक्की हो म्हणतील. चला येते. आणि त्यांना म्हणावं जे काय असेल ते लवकरात लवकर कळवा म्हणावं. उगाच झुलवत ठेवू नका. होकार तर होकार, नकार तर नकार, स्पष्ट कळवा म्हणावं. म्हणजे कसं आहे, आम्हालाही पुढच्या गोष्टीसाठी मोकळं आहे, नाही का? अहो, नकार कशाला देतायत ते? एवढे सुंदर फोटो आले, होकारच येणार. येते मी. पुढच्या वेळेला जेवायलाच येईल. बरं बरं. हॅलो. काय हॅलो? कशासाठी फोन केलायस? माझं लग्न ठरल्यानंतरच करायचंस ना? नवीन आयुष्याच्या शुभेच्छा द्यायला. अगं मग आज फोटो काढायला घेऊन गेले होते बाबा, पाहिलंस ना? आता तरी कर काहीतरी. तुला जॉब मिळत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही. मनू, नाहीतर काय, आज फोटो काढलेच आहेत, उद्या ते मुलाकडच्यांना पाठवायला, त्यांचा होकार यायला फार वेळ लागणार नाही. बाबांना आधीच ते स्थळ आवडले. जॉब साठी आता काय माझ्यावर अक्षता पडेपर्यंत वाट पाहणार आहेस का तू? म्हणून मला बोलायला थोडी स्पेस देशील, थोडी जागा देशील मला बोलायला? काय बोलणार आहेस तू? मी बोलून बोलून थकले आता. कधी ऐकणार आहेस माझं? जो जॉब मिळेल तो पकड आता. म्हणून मी सेकंड राऊंड मध्ये सिलेक्ट झालोय. काहीही झालं ना तरी तुला आता जॉब मिळणं फार गरजेचं आहे. मी आता बाबांना फार वेळ माझं लग्न ठरवण्यापासून नाही थांबवू शकत. म्हणून मी सेकंड राऊंड मध्ये पण सिलेक्ट झालोय. काय चाललंय तुझं? सेकंड राऊंड मध्ये सिलेक्ट झालोय? मी काहीतरी महत्वाचं सांगते ना तुला. म्हणून मी सेकंड राऊंड मध्ये सिलेक्ट झालोय. काय? तुझी जीप लावून झाली, आता बोलू मी? सॉरी, पण मला खरंच खूप म्हणजे खूप आनंद झालाय. सगळं तुलाच बोलायचंय, बोल. तू समोर असतास ना तर आनंदाने मिठी मारली असती तुला. हो, मग तुझं ऑफिस नंतर भेटूयात, तिथे मारू शकतेस तू मला मिठी. हो, भेटूया संध्याकाळी. पार्टी हवी आहे मला आज. या, बाय. बाय. अरे वा, या या ना, बसा, आरामात जाऊ आपण. नको सर, मी जाईन. अहो या ना, मलाही बघायचंय तुम्ही कुठे राहता ते. या. नको, मी खरंच जाईन सर, थँक्यू. तुमचं कन्फर्म ठरलंय म्हणजे? गर्दी आवडते तुम्हाला, हो ना? अहो या, सोडतो तुम्हाला, छान एसी लावतो. नाही निघू मग मी. बाय.